देशात उद्योग, पर्यटन आणि व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी विमान वाहतूक क्षेत्राच्या विकासाला प्राधान्य दिले। पंतप्रधान मोदी जेव्हा 2014 साली सत्तेत आले तेव्हा देशात केवळ 75 विमानतळ होती, मात्र आता देशात 150 विमानतळ आहेत। म्हणजे मोदीजींच्या नेतृत्वात गेल्या 10 वर्षात दुप्पट विमानतळ उभारण्यात आली। मोदीजींच्या नेतृत्वात देशातलं पहिलं विमान वाहतूक धोरण बनवण्यात आलं। सत्तेत येताच 2016 साली पंतप्रधानांनी स्थानिक विमानतळांच्या विकासासाठी आणि कनेक्टिव्हिटीला प्रोत्साहन देण्यासाठी उडान अभियानाचा प्रारंभ केला। या अभियानात विविध 4 टप्प्यात हवाई वाहतुकीपासून वंचित राहिलेल्या शहरांना तसंच दुर्गम टेकडीवरच्या भागांना आणि बेटांना जोडण्यात आलं। सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे टियर 2 आणि टियर 3 शहरांना मुबलक दरात वाहतूक व्यवस्था सुरू झाल्यानं प्रवासाला गती आली आहे। उडान योजनेअंतर्गत 58 विमानतळ, 8 हेलिपोर्ट आणि 2 वॉटर एरोड्रोम यासह एकूण 68 कमी किंवा सेवेत नसलेली डेस्टिनेशन जोडली गेली आहेत। 425 नवीन मार्ग सुरू करून 29हून अधिक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना हवाई कनेक्टिव्हिटी मिळाली आहे। 1 कोटीहून अधिक प्रवाशांना या योजनेचा लाभ मिळाला आहे। नुकतंच भारतानं फ्रान्सच्या एअरबस आणि अमेरिकेच्या बोईंग विमान उत्पादन कंपन्यांसोबत सुमारे 470 प्रवासी विमान खरेदी करण्याचा USD 100 अब्ज किमतीचे 2 मोठे करार केले आहेत। भारत सध्या जगातला 3ऱ्या क्रमांकाचा देशांतर्गत विमान वाहतूक बाजारपेठ बनला आहे। भारताची सध्याची हवाई वाहतूक क्षमता वार्षिक 1 दशलक्ष फेऱ्यांची आहे। पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात मोठ्या शहरांसह लहान शहरांनाही विमान वाहतुकीने जोडले जात आहे। नुकतंच पंतप्रधानांनी देशातल्या सुमारे 12 विमानतळांच्या नवीन टर्मिनलचं उद्घाटन केले। भारताला हवाई पर्यटनाचं हब बनवण्यासाठी भारताचं हवाई क्षेत्र पर्यटन उद्योगाशी आपले संबंध अधिक दृढ करण्यावर भर देत आहे। पंतप्रधानांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे देशात विमान वाहतूक क्षेत्र आणि पर्यटनाला चालना मिळत आहे। एवढंच नव्हे तर या विमानतळांच्या माध्यमातून ते देशाची समृद्ध संस्कृती आणि वारशाची माहिती प्रवाशांना आणि विदेशी पर्यटकांना देऊ पाहत आहेत।